नमस्कार. राष्ट्रीय गृहिणी दिवसाच्या सर्व गृहिणींना मनःपूर्वक शुभेच्छा. अर्थात केवळ घरी राहणाऱ्या त्याच गृहिणी त्यांना शुभेच्छा असं नाही, तर प्रत्येक स्त्रीला शुभेच्छा जी आपल्या कुटुंबासाठी सदैव झटत असते. तिला अपेक्षा असते फक्त आत्मसन्मानाची, थोड्याशा कौतुकाची, थकलीस का असं विचारणाऱ्या शब्दांची. ऐकूया सुप्रसिद्ध कवी विंदा करंदीकर यांची ही कविता. ओचे बांधून पहाटे उठते, ओचे बांधून पहाट उठते, तेव्हापासून झपझपा वावरत असतेस. कुरकुरणाऱ्या पाळण्यांमधून दोन डोळे उमलू लागतात, कुरकुरणाऱ्या पाळण्यांमधून दोन डोळे उमलू लागतात आणि मग इवल्या इवल्या मोदक मुठीतून तुझ्या स्तनावर बाळसं चढतं. उभे नेसून वावरत असतेस, तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील 3 मुतेले वाळवू लागतो. म्हणूनच तो तुला हवा असतो. मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्न मांजरासारखी लुडबुडत असतात. त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस. तरी पण चिव काऊच्या मम्मममधील एक उरलेला घास त्यांनाही मिळतो. तू घरभर भिरभिरत असतेस. लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंब रेंगाळत असतात. स्वागतासाठी सुहासिनी असतेस, वाढताना यक्षिणी असतेस, भरवताना पक्षिणी असतेस, साठवताना संहिता असतेस, भविष्याकरता स्वप्नसती असतेस. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया मला मात्र अजूनही समजलेली नाही.